सूर्याप्रमाणे तेज व्यासपीठावर मांडल्यावर आणि तसंच माझ्या चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे माझी कुनिष्ठ आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज 15 ऑगस्ट मी तुम्हाला काही सांगणार आहे ते आपण शांत चित्तेने ऐकावे ही माझी नम्र विनंती। गुड राय दुनिया में हिंदुस्तान का नारा, गुड राय दुनिया में हिंदुस्तान का नारा, चमक रहा है आसमान में तिरंगा हमारा, तिरंगा हमारा, तिरंगा झंडा फडकतो जय जयकार बोला, तिरंगा झंडा फडकतो जय जयकार बोला। 15 ऑगस्ट आज आपला भारत देश स्वतंत्र झाला, 15 ऑगस्ट आज आपला भारत देश स्वतंत्र झाला। आपण आजचा 15 ऑगस्ट 1947 रोजी सोनेरी पहाट झाली आणि इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपला भारत देश मुक्त झाला। पण सुमारे 150 वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत असलेला पारंत्यात असलेला भारत देश आपला मुक्त झाला। पण मित्रांनो, सहजासहजी मिळाले नाही, यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले। म्हणूनच मला म्हणायचं आहे, आज झुककर सलाम करके उनको, आज झुककर सलाम करके उनको खुश नसीब होता है वह देश की खून काम आता है, तो देश के काम आता है। देश सेवा हेच एकमेव स्वप्न डोळ्यापुढे ठेवून आपल्या भारत मातेला मदत करणारे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव असतच फासावर गेले। म्हणूनच मला म्हणायचं आहे, हम अपनी जान को जान कहते हैं, हम अपनी जान को जान कहते हैं, मोहब्बत की इसी माटी को हिंदुस्तान कहते हैं, मोहब्बत की इसी माटी को हिंदुस्तान कहते हैं। अशा म्हणून आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून दिले। पण मित्रांनो, त्यांच्या समोर अजूनही एकच उद्देश होता, आपणही त्यांनी जात धर्म पाहिला नाही, आपणही जात धर्माचा भेद पाहिला नसला पाहू नये आणि आपण देशाच्या प्रगतीला हातभार लावला पाहिजे। तुम्हारे म्हणूनच अहो म्हणतात ना, अनेकता में एकता है, अनेकता में एकता है, यही देश की शान है, यही देश की शान है। सारे जग में मेरा भारत महान है, सारे जग में मेरा भारत महान है। निश्चितच भावी पिढी म्हणून मला म्हणजे निश्चितच भावी पिढी म्हणून मला म्हणायचं वाटते की आपली ही जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे आणि ती आपण निश्चितच पार पाडली पाहिजे। आपण कोणत्याही जाती धर्माचा भेदभाव मानला नाही पाहिजे, त्याची जबाबदारी प्रयत्नशील आम्ही राहू। जाता जाता फक्त एवढंच सांगून जाते, ना जुआ धर्मों के नाम पर, ना मर धर्मों के नाम पर, ना जुआ धर्मों के नाम पर, ना मर धर्मों के नाम पर, यही इंसानी वतन के नाम पर, यही इंसानी वतन के नाम पर। आणि भावी पिढीसाठी एक 2 शब्द बोलते ते आपण निश्चित ऐकावे आणि सगळ्यांनी शांतता राखावी। पानी पीना है तो ग्लास से पियो, बोतल में क्या रखा है? पानी पीना है तो ग्लास से पियो, बोतल में क्या रखा है? अरे प्यार करना है तो वतन से करो, लड़का लड़कियों में क्या रखा है? तसेच माझ्या शेतकरी राजासाठी सुद्धा मी 2 शब्द बोलते ते आपण शांततेने। कडाक्याची ऊन असो की सोसाट्याचा वारा, कडाक्याची ऊन असो की सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस असो की ओल्या चिंबक पाण्याच्या दारा, शेतात प्राप्त फक्त माझा शेतकरी राजा, शेतात प्राप्त फक्त माझा शेतकरी राजा। धन्यवाद।